Hello students, welcome in today's lecture. Today we discuss about the most important point and the last session of our human reproduction topic, that is the birth control method. So there are a number of females generally who want the delay the pregnancies. Okay, so what they do for the delay the pregnancy, and that kind of methods are commonly called as a birth control methods. Okay, so today we discuss about the measures which are used, or the methods which are used to control the birth, and these methods are generally commonly called as a contraceptives, by which they prevent the pregnancy condition. Okay, तर बघा बाळांनो, आज आपण एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टीवरती डिस्कशन करणार आहे, दॅट इज अ बर्थ कंट्रोल मेथड. ओके, बेसिकली असे खूप सारे फिमेल्स असतात, मदर्स असतात की ज्यांना प्रेग्नन्सी कंडिशनमध्ये डिले करायचं असतं. ओके, म्हणजे प्रेग्नन्सी कंडिशन थोडीशी डिले करायची असते. फॉर एक्झाम्पल, समजा एक बेबी आहे, ओके, आणि त्याच्यानंतर त्यांना दुसऱ्या बेबीची गरज आहे बट लेट आहे. ओके, मग अशा कंडिशनमध्ये बर्थ कंट्रोल कसं केलं जाईल? ओके, तर ही याच्यासाठी काही आपल्याकडे मेथड्स अवेलेबल आहेत. ओके, आणि त्याच मेथडला आपण काय नाव देतो? दॅट इज द बर्थ कंट्रोल मेथड्स. ओके, तर सिंपल गोष्ट बघा, बर्थ कंट्रोल आपण कशाला बोलतो? सो द बर्थ कंट्रोल मेजर्स विच डिलिबरेटली प्रिव्हेंट द फर्टिलायझेशन. ओके, म्हणजे अशा मेथड्स का ज्या फर्टिलायझेशन प्रोसेसला काय करतील? प्रिव्हेंट करतील. ओके, म्हणजे फर्टिलायझेशन होणार नाही. सिंपल गोष्ट बघा, जर फर्टिलायझेशन होणार नाही तर प्रेग्नन्सी कंडिशन सुद्धा क्रिएट होणार नाही. ओके, म्हणून लक्षात ठेवा की ज्या मेथड्स कशासाठी वापरल्या जातात? टू प्रिव्हेंट द फर्टिलायझेशन, दे आर कॉमनली कॉल्ड ॲज अ कॉन्ट्रासेप्टिव्ह. ओके, त्यांना आपण काय बोलतो? कॉन्ट्रासेप्टिव्ह. सो द कॉन्ट्रासेप्टिव्ह आर युज्ड टू प्रिव्हेंट फ्रॉम द अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज. ओके, अनवॉन्टेड प्रेग्नन्सी पासून प्रिव्हेन्शन मिळवण्यासाठी ओके जे काही मेथड्स यूज केले जातात, ते आर कॉमनली कॉल्ड ॲज अ कॉन्ट्रासेप्टिव्ह. ओके, बेसिकली बाळांनो, हे दोन टाईपच्या मेथड्स त्यामध्ये असतात कॉन्ट्रासेप्टिव्हमध्ये. तर एक पहिली मेथड असते दॅट इज ए टेम्पररी मेथड, आणि दुसरी मेथड असते दॅट इज ए परमनंट मेथड. ओके, तर सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा की बर्थ कंट्रोल मेजर्स, ओके, म्हणजेच कॉन्ट्रासेप्टिव्ह. ओके, ज्याच्यामुळं फर्टिलायझेशन होत नाही, अनवॉन्टेड प्रेग्नन्सी अवॉइड करता येते, अशा मेथड्सला आपण बेसिकली काय बोलतो? कॉन्ट्रासेप्टिव्ह और बर्थ कंट्रोल मेथड्स. ठीक आहे, सो देयर आर टू मेथड्स. आपल्याकडे दोन मेथड आहे, एक टेम्पररी मेथड आहे, एक परमनंट मेथड आहे. ओके, टेम्पररी मेथड म्हणजे काही कालावधीपुरतं प्रेग्नन्सी डिले झाली पाहिजे, आणि परमनंट मेथड म्हणजे परत प्रेग्नन्सी सारखी कंडिशन डेव्हलप नाही झाली पाहिजे. ठीक आहे, तर टेम्पररी मेथड जे आहे त्याच्यामध्ये सेफ पिरियड मेथड एक येते, क्वायटस इंटरप्टस मेथड एक येते, लॅक्टेशन एमेनोरिया नावाचं एक मेथड येते. ओके, त्यानंतर काही केमिकल मीन्स वापरले जातात, काही मेकॅनिकल बॅरियर्स वापरले जातात, काही फिजिओलॉजिकल डिव्हाइस वापरले जातात, आणि काही बर्थ कंट्रोल इम्प्लांट वापरले जातात. ओके, तर सगळ्यात पहिली मेथड समजा आपण डिस्कस केली तर सेफ पिरियड मेथड. ओके, तर सेफ पिरियड मेथड काय सांगते बाळांनो की this pregnancy is delay, okay, when the sexual intercourse can be occur before the week of what we call as a menstrual bleeding. Okay, म्हणजे menstrual bleeding च्या अगोदर किंवा menstrual bleeding च्या नंतरचा एक वीक, दिस इज अ सेफ पिरियड फॉर सेक्शुअल इंटरकोर्स. ओके, तो सेफ पिरियड मानला जातो फॉर द सेक्शुअल इंटरकोर्स. ओके, कारण का ही आयडिया कशाच्या बेसवरती काम करते? कारण 14th डेला काय होतं बाळांनो? दॅट इज द ओव्ह्युलेशन होतं. 14th डेला जर ओव्ह्युलेशन झालं आणि त्याला जर तिकडे स्पर्म मिळाला तर फर्टिलायझेशन होणार. म्हणून एक वीक अगोदर तरी मेन्स्ट्रुअल ब्लिडिंगच्या किंवा एक वीक नंतर तरी मेन्स्ट्रुअल ब्लिडिंगच्या. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द सेफ पिरियड मेथड. ओके, बट दे हॅव चान्सेस ऑफ फेल्युअर. ओके, ह्याला फेल्युअरचे चान्सेस आहेत. ओके, त्यानंतर क्वायटस इंटरप्टस. क्वायटस इंटरप्टस म्हणजे काय असतं? ड्युरिंग द सेक्शुअल इंटरकोर्स ॲट द टाइम ऑफ इन्सेमिनेशन द पेनिस इज what we call as remove out to the vagina. Okay, and that is commonly called as a coitus interruptus. Okay, तर coitus interruptus एक अशी मेथड आहे की at the time of sexual intercourse the penis is
when start to release the semen, okay, at that time this penis is removed from the vagina, okay. तर ती एक मेथड आहे, दॅट इज अ coitus interruptus, but it have greater chances of failure, okay. पण इथं सुद्धा फेल्युअरचे चान्सेस आहेत का, कारण ज्यावेळेस सीमेन रिलीज होतं त्याच्या अगोदर एक फ्लुइड पण रिलीज होत असतं, दॅट इज कॉल्ड प्री सेमिनल फ्लुइड. त्या प्री सेमिनल फ्लुइड मध्ये सुद्धा बाळांना स्पर्म्स असू शकतात आणि त्याच्यामुळे सुद्धा काय होऊ शकतं, दॅट इज अ फर्टिलायझेशनचे चान्सेस इन्क्रीज होऊ शकतात. म्हणून ही coitus interruptus पिरियड मेथड यांना फेल्युअरचे चान्सेस आहेत, ओके. त्यानंतर लॅक्टेशन एमेनोरिया. लॅक्टेशन एमेनोरिया म्हणजे काय की ॲट द टाइम ऑफ व्हॉट वी कॉल्ड ॲज ए प्रेग्नन्सी. आपल्याला माहिती आहे प्रेग्नन्सी कंडिशनमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल होत नाही एक, आणि ज्या वेळेस काय होतं डिलिव्हरी होते, पार्च्युरेशन प्रोसेस होते, त्याही वेळेमध्ये ज्यावेळेस मदर काय करत असते तिच्या बेबीला ब्रेस्ट फिडिंग करत असते, ओके. तर त्यावेळी सुद्धा कन्सेप्शनचे चान्सेस निग्लिजिबल झालेले असतात. कन्सेप्शन म्हणजे फ्युजन ऑफ गॅमेट्स, त्याचे चान्सेस निग्लिजिबल झालेले असतात, ओके. तर ती टेक्निक आहे, दॅट इज द लॅक्टेशन एमेनोरिया, ओके. बट हिला थोड्याफार प्रमाणामध्ये फेल्युअर चान्सेस आहेत, ओके. त्यानंतर एक टेक्निक आहे केमिकल मीन्स, ओके. केमिकल मीन्स म्हणजे काय असतं, अशा काही क्रीम्स किंवा अशा काही जेलीज वगैरे अवेलेबल आहेत, ओके. तर त्या जेलीज वगैरे जे आहेत ते यूज केले जातात ॲट द टाइम ऑफ सेक्शुअल इंटरकोर्स, ओके. आणि त्या बेसिकली फिमेल जेनिटल ट्रॅक्टमध्ये व्हॉट वी कॉल्ड ॲज यूज केलं जातं, आणि त्याच्यामुळं काय होतं की ज्यावेळेस इन्सेमिनेशन जरी झालं, ओके, तरी ते स्पर्मला किल करतात, ओके. आणि म्हणून स्पर्म कशापर्यंत जाऊ शकत नाही, फॅलोपियन ट्यूबपर्यंत जाऊ शकत नाही. दिस इज अ केमिकल मीन्स, ओके. त्यानंतर बाळांना काही मेकॅनिकल बॅरियर्स असतात, ओके. मेकॅनिकल बॅरियर्स फॉर एक्झाम्पल कॉन्डोम्स, डायफ्रॅगम अँड सर्वायकल कॅप, आययुडी म्हणजे इंट्रायुटेराइन डिव्हाइसेस, ओके. तर असे काही मेकॅनिकल बॅरियर असतात की ज्याच्यामुळे सिमेंट रिलीज होणार नाही फिमेल जेनिटल ट्रॅक्टमध्ये, ओके. कंडोम्स आर बेसिकली यूज्ड बाय द मेल ॲज वेल ॲज सम फिमेल्स ऑल्सो, ओके. देन डायफ्रॅगम और सर्वायकल कॅप ही सुद्धा बेसिकली फिमेल जेनिटल ट्रॅक्टमध्ये बसवली जाते. आणि आययुडी इंट्रायुटेराइन डिव्हाइसेस नावातच समजतं युटेराइन, ओके, म्हटलं युटेरसमध्ये बसवले जात असतील. तर हे इंट्रायुटेराइन डिव्हाइसेस जे असतात त्याच्याबद्दल फेमस एक्झाम्पल तुम्हाला माहिती असेल अबाउट द कॉपर टी, ओके. तर कॉपर टी पण जे आहे बाळांनो, ओके, इट ऑल्सो प्रिव्हेंट द एंट्री ऑफ स्पर्म इन टू द फिमेल जेनिटल ट्रॅक्ट, ओके. तर कॉपर टी हे आययुडी आहे अँड इट इज what we call as a implanted with the help of what we call as a doctors or nurses, okay. Then we can discuss about the physiological devices. Physiological devices काही असे oral tablets असतात बाळांनो की which control the birth, ओके. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही शिकला असाल तर दॅट इज अ सहेली, ही एक पिल्स आहे, ओके. तर या पिल्समध्ये बेसिकली दिस पिल्स इज मेड अप बाय द प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजेन. ती प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन पासून बनवली जाते. आता प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन जर बॉडीमध्ये ऑलरेडी अवेलेबल असेल तर मेन्स्ट्रुअल सायकल होत नाही आपल्याला माहिती आहे, ओके. आणि म्हणून ज्यावेळेस ह्या टॅबलेट्स बॉडीमध्ये घेतल्या जातात विथ द हेल्प ऑफ फिमेल्स, ओके, तर त्यावेळेस प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेनचा लेवल थोडासा इन्क्रीज झालेला असतो आणि त्याच्यामुळं काय होतं की बेसिकली मेन्स्ट्रुअल सायकल होत नाही, ओव्ह्युलेशन होत नाही. आणि ओव्ह्युलेशन जर झालंच नाही तर एक बाहेर येणार नाही, फर्टिलायझेशन वगैरे काही होणार नाही, ओके. तर ह्या फिजिओलॉजिकल डिव्हाइसेस असतात. बट इट ऑल्सो हॅव ए सम व्हॉट वी कॉल्ड ॲज ए साईड इफेक्ट्स. त्याचे काही साईड इफेक्ट सुद्धा आहेत, ओके. फॉर एक्झाम्पल काय साईड इफेक्ट तुम्हाला याच्यामध्ये दिसू शकतात, तर नावसिया सारखी कंडिशन दिसते, म्हणजे मळमळ म्हणून बोलतो आपण त्याला, ओके. नावसिया सारखी कंडिशन याच्यामध्ये दिसते. वेट गेन, ओके, बॉडीमध्ये थोडंसं वेट इन्क्रीज होण्याचे चान्सेस असतात, ओके. त्याच्यानंतर स्लाइट लॉस ऑफ ब्लिडिंग, ओके, म्हणजे ड्युरिंग द पिरियड्स, ओके, पिरियडच्या वेळेस म्हणजे थोडंसं ब्लिडिंग वगैरे स्लाइट ब्लिडिंग होतं, ओके. तर ह्या सगळ्या बेसिकली आपल्याकडे काय सम व्हॉट वी कॉल ॲज ए physiological devices, okay, which are used to control the birth. आणि बर्थ कंट्रोल इम्प्लांट ही आणि फिजिओलॉजिकल डिव्हाइसेस सेम टेक्निकवरती बेस आहे. फक्त हे जे बर्थ कंट्रोल इम्प्लांट आहे हे असे मॅचस्टिक जसे असतात, ओके, म्हणजे किंवा निडल जशी असते एखादी, तर त्या टाईपच्या असतात आणि त्याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन पासून ते बनवले असतात. त्या मदरच्या अप्पर आर्ममध्ये काय केले जातात, इम्प्लांट केले जातात आणि त्या प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजेन तयार करत असतात. म्हणून जवळपास 3 to 4 years पर्यंत काय करता येते, प्रेग्नन्सी डिले करता येते. तर ह्या सगळ्या मेथड्स होत्या बाळांना आपल्याकडं, दॅट इज अ बर्थ कंट्रोल मेथड. पण या सगळ्या मेथड कशा आहेत, टेम्पररी मेथड आहे, ओके. आता परमनंट मेथड समजा आपण पाहिली तर परमनंट मेथड आपल्याकडे 2 आहेत. एक तर वॅसेक्टोमी, नाहीतर ट्युबेक्टोमी. टोमी म्हणजे सरळ रिमूव्ह करणं, ठीक आहे.
आता हे बघा, व्हॅसेक्टोमी हा शब्द आपल्याला काय सांगतो बघा, वास म्हणजे वासा डिफरन्स याबद्दल बोललं जात आहे. वासा डिफरन्स कुठल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे, तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे. म्हणून लक्षात ठेवा की इथे काय केलं जातं, ही एक सर्जिकल मेथड आहे ज्याच्यामध्ये वास डिफरन्स कट केला जातो, टाय केला जातो. ओके, म्हणजे जरी स्पर्म तयार झाले तरी ते युरेथ्रा रिजन पर्यंत एंटर करू शकत नाही. ओके, म्हणून ही एक व्हॅसेक्टोमी नावाची टेक्निक आहे जी मेलमध्ये केली जाते आणि ट्युबेक्टोमी फिमेलमध्ये केली जाते. ओके, ट्युबेक्टोमी ट्यूब फॅलोपियन ट्यूब बद्दल बोललं जातंय. ओके, त्याच्यामध्ये फॅलोपियन ट्यूब कट केली जाते आणि टाय केली जाते. ओके, त्याच्यामुळे काय होतं, जरी ओव्ह्युलेशन झालं एक पूर्णपणे ॲम्प्युलर रिजन पर्यंत एंटर करत नाही. ओके, आणि त्याच्यामुळे काय होतं की तिथं प्रेग्नन्सीचे चान्सेस पूर्णपणे फर्टिलायझेशनचे चान्सेस 0 होतात. ओके, म्हणून ही एक परमनंट मेथड आहे. तर अशा पद्धतीने बाळांनो या 2 मेथड होत्या आपल्याकडे बर्थ कंट्रोलच्या. ठीक आहे, एक टेम्पररी मेथड व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. पहिली मेथड मी तुम्हाला सांगितली सेफ पिरियड मेथड. ओके, त्यानंतर कॉयटस इंटरप्टस, लॅक्टेशन, एमेनोरिया. एमेनोरिया म्हणजे नो मेन्स्ट्रुअल सायकल्स. ओके, त्यानंतर केमिकल मीन्स, मेकॅनिकल बॅरियर्स, फिजिओलॉजिकल डिव्हाइसेस, बर्थ कंट्रोल इम्प्लांट, हे सगळ्या टेम्पररी मेथड आहे. आणि परमनंट मेथड 2 आहेत. व्हॅसेक्टोमी मेलमध्ये केली जाते आणि ट्युबेक्टोमी नेहमी फिमेलमध्ये केली जाते. तर हा पार्ट होता बाळांनो आपल्याकडे अबाउट दी बर्थ कंट्रोल. ठीक आहे, त्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाच्या पॉईंटकडे एंटर करणार आहे अँड दॅट इज कॉमनली कॉल्ड ॲज अ मेडिकल टर्मिनेशन ऑफ द प्रेग्नन्सी. मेडिकल टर्मिनेशन ऑफ द प्रेग्नन्सी दॅट इज कॉमनली कॉल्ड ॲज MTP. याला आपण MTP बोलतो. कॉमन लँग्वेजमध्ये ॲबॉर्शन म्हणतात त्याला. ओके, ॲबॉर्शन. ओके, तर मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी काय बाळांनो, इट इज ए व्हॉलंटरी टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. It is a voluntary termination of pregnancy before full term. म्हणजे एखादा बेबी पूर्णपणे ग्रो होण्याच्या अगोदर, ओके, की प्रेग्नन्सी थांबवणं. दिस इज कॉमनली कॉल्ड ॲज अ मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. याला आपण बोलतो मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. ओके, आता हे जे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी आहे बाळांनो, हे ॲक्च्युअल तसं पाहिलं तर लिगलाइज पण आहे आणि इलिगलाइज पण आहे. ठीक आहे, लिगलाइज कधी आहे, सो MTP इज इसेन्शियल when fetus is suffering from क्रोमोझोमल डिफेक्ट. फिटसला एखादा क्रोमोझोमल डिफेक्ट असेल बाळांनो तर आणि तरच काय होऊ शकतं, दॅट इज दी ॲबॉर्शन करता येऊ शकतं. ठीक आहे, जर फिटसला एखादा क्रोमोझोमल डिफेक्ट असेल तर, ओके, मीन्स इट्स सफर फ्रॉम सिंड्रोम्स. ओके, तर बेसिकली मदरला ॲबॉर्शनचे ऑप्शन्स दिले जातात विथ द हेल्प ऑफ डॉक्टर्स. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जर अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज कंडिशन्स असतील ड्यू टू सम इलिगलाइज थिंग्स, तर त्याच्यामध्ये सुद्धा मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी चा ऑप्शन यूज केला जातो. ओके, आता बघा बाळांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का फिटस इज सफरिंग फ्रॉम क्रोमोझोमल डिफेक्ट. अशी जर कंडिशन असेल तर मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी हा ऑप्शन यूज केला जाईल, ॲबॉर्शनचा ऑप्शन यूज केला जाईल. हे आपल्याला कधी समजतं तर पहिल्या 3 मंथमध्ये जे काही बेबीचे जे काही डेव्हलपमेंट वगैरे असते, ओके, जोपर्यंत प्लासेंटा तयार झालेला नसतो, ओके, त्यावेळेसची जी काही सोनोग्राफी वगैरे केली जाते आणि एक टेस्ट केली जाते, दॅट इज द ॲम्निओसेंटेसिस. ओके, सो हे कधी केलं जातं ॲबॉर्शन हे अगोदर सांगतो. वेन, तर याचा आन्सर आहे इन फर्स्ट 3 months
or up to 20 weeks of the development. ठीक आहे. तर एवढ्या ड्युरेशन मध्ये अबॉर्शन करता येतं बेसिकली. ओके, बट हे ह्याच वेळेस पॉसिबल आहे. ओके, हे लिगलाइज आहे. ठीक आहे. जर हे सोडून म्हणजे एखादा बेसिकली अगोदर एक ॲम्निओसेंटेसिस जी टेस्ट आहे. ओके, तर ही जी ॲम्निओसेंटेसिस टेस्ट आहे बाळांनो, याच्यामध्ये काय केलं जातं, याच्यामध्ये विथ द हेल्प ऑफ अल्ट्रासाउंड टेक्निक. ओके, the needle is inserted into the female genital tract, that is the uterus. Okay, uterus region मधून needle insert केली जाते and intake of amniotic fluid can be takes place. त्याच्यामध्ये amniotic fluid घेतलं जातं. then amniotic fluid contain some chromosomes. ओके, त्याच्यामध्ये काही क्रोमोझोम्स असतात आणि त्याच्यामुळे त्या क्रोमोझोमच्या अरेंजमेंट विथ द हेल्प ऑफ कॅरिओटायपिंग मेथड. कॅरिओटायपिंग म्हणजे अरेंजमेंट ऑफ द क्रोमोझोम्स. ओके, तर त्या मेथडनुसार हे समजतं की याच्यामधून त्या बेबीला काही क्रोमोझोमल डिफेक्ट्स आहेत की नाही. ओके, आणि जर बेबी नॉर्मल असेल तर तिथे त्याला व्हॉट वी कॉल बर्थ घेता येऊ शकतो. बट बेबी जर डिफेक्टिव्ह असेल, क्रोमोझोमल डिफेक्टिव्ह असेल, तर मग तिथं मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीचा ऑप्शन असतो. ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिल्यांदा ॲम्निओसेंटेसिस ही जी टेस्ट होती. ओके, हिच्यामध्ये अशा काही सेल्स असतात विच इंडिकेट द सेक्स ऑफ द इंडिव्हिज्युअल ऑल्सो. ओके, बट दिस टेस्ट इज बॅन फॉर दॅट पर्पज. ओके, कारण अगोदर जे असायचं त्यामध्ये काय व्हायचं का बेसिकली जर गर्ल चाइल्ड असेल, ओके, तर तिला अबॉर्ट केलं जायचं, बट ते इलिगल आहे. ओके, आणि त्याचा एक ऍक्ट बनवला गेला की ॲम्निओसेंटेसिस टेक्निकवरती किंवा मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीवरती, दॅट इज MTP 1971चा एक ऍक्ट आहे. ओके, आणि त्याच्या अंडर ओके तुम्ही फक्त आणि फक्त अबॉर्शन याच दोन कंडिशनमध्ये करू शकता. अदरवाईज जर एखादं गर्ल चाइल्ड आहे, ओके, आणि ते बर्थ घेणार आहे, ओके, म्हणजे एखादं गर्ल चाइल्ड आहे म्हणून तुम्ही त्याला अबॉर्ट करू शकत नाही. ओके, म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा. तर ही टेक्निक होती आपल्याकडे, दॅट इज अ मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीज. ओके, आता पहा नेक्स्ट पॉइंट आहे, दॅट इज दी सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. त्याला तुम्ही सिंपल पद्धतीमध्ये STD म्हणा, काही जण त्याला व्हेनेरल डिसीज पण म्हणतात. व्हेनेरल डिसीज, मग तुम्ही त्याला VD म्हणू शकता, व्हेनेरल डिसीज. आणि काही जण त्याला रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शन सुद्धा म्हणतात, दॅट इज RTI. ओके, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शन. तर अशा आपल्याकडं बेसिकल 3 पार्ट असतात. एक तर सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आपण बोलतो, नाहीतर व्हेनेरल डिसीज आपण बोलतो, नाहीतर रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शन असं आपण बोलतो. तर बघा बाळांनो, हे जे आहे, ओके, हे डिसीजेस हे ट्रान्सफर होतात व्हेन देअर इज ए अनप्रोटेक्टेड सेक्शुअल इंटरकोर्स विथ द इन्फेक्टेड पर्सन. ओके, तर हे डिसीज ट्रान्सफर होतात. आणि हे जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहेत, दीज आर व्हेरी हार्मफुल. ओके, खूप हार्मफुल टाईपचे डिसीज आहेत. ओके, आणि याच्या अंडर आपल्याला 2 डिसीजेस स्टडी करायला दिलेले आहेत. एक आहेत आपल्याकडे सिफिलिस आणि दुसरा आपल्याला स्टडी करायला दिला आहे गोनोरिया. ओके, बुकमध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं तर एक चार्ट दिलेला आहे. ठीक आहे, मी त्याच्यातून प्रिपेअर केलं तर खूप चांगली गोष्ट आहे. ओके, तर बघा सिफिलिस आणि गोनोरिया. सिफिलिस हा जो डिसीज आहे बाळांनो, हे दोन्ही डिसीज ऍक्च्युअली बॅक्टेरियल इन्फेक्शन्सच आहेत. ओके, तर ह्याचा पॉझिटिव्ह एजंट आपण घेऊ पहिल्यांदा. पॉझिटिव्ह एजंट तर तो आहे आपल्याकडे सिफिलिस साठी ट्रेपोनेमा पॅलिडम. हा एक स्पायरोशिटे बॅक्टेरिया आहे. ट्रेपोनेमा पॅलिडम. आणि गोनोरिया जर आपण कन्सिडर केला, गोनोरिया, तर त्याचा पॉझिटिव्ह एजंट आहे नायजेरिया गोनोरी. नायजेरिया गोनोरी. तर हा पॉझिटिव्ह एजंट कशाचा आहे, गोनोरियाचा पॉझिटिव्ह एजंट आहे. ठीक आहे, दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट बाळांनो, तर हा झाला पॉझिटिव्ह एजंट आपल्याकडे सिफिलिसचा आणि गोनोरियाचा. दुसरा समजा आपण कन्सिडर केला दुसरा, ओके, तर ह्याच्यामध्ये आपण त्याचा इन्क्युबेशनचा पॉइंट बघू शकतो. दुसरा पॉइंट इन्क्युबेशन पिरियड म्हणजे इन्फेक्शन पिरियड. ओके,
तर बेसिकली इन्फेक्शन पिरियड काय असतो, सिफिलिसचा इन्फेक्शन पिरियड जर आपण पाहिला बाळांनो तर 3 to 4 वीक्स मध्ये इन्फेक्शन कॉज करतो. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस तो बॅक्टेरिया बॉडीमध्ये एंटर करेल जेनिटल ट्रॅक्ट रिजन मध्ये, ओके, तर त्यावेळेस 3 to 4 वीक्स मध्ये तो त्याचं काय करतो, इन्फेक्शन कॉज करतो. आणि इकडे जर आपण पाहिलं तर हा पिरियड मेल मध्ये आणि फिमेल मध्ये थोडासा व्हॅरी होतो. मेल मध्ये हा जरा लवकर होतो, फॉर एक्झाम्पल 2 वीक्स किंवा 4 वीक्स एवढ्याच ड्युरेशन मध्ये स्वतःचं इन्फेक्शन दाखवतो. पण फिमेल मध्ये तसं पाहिलं तर बेसिकली 7 to 4 days 2 to 4 days आणि इकडे 7 to 21 days. ह्या पिरियड मध्ये काय होतं, दॅट इज ए इन्क्युबेशन इन्फेक्शन बेसिकली होऊ शकतं. हा, याचे सिम्पटम्स काय किंवा कुठे कुठे अफेक्ट करतं, ओके, इन्फेक्शन साईट बोलूयात आपण. तर बेसिकली जो मेल एक्सटर्नल जेनिटालिया आहे, सिफिलिस बद्दल आपण बोललो तर मेल अँड फिमेल एक्सटर्नल जेनिटालिया, तर त्याच्यावरती बेसिकली काय होतं, अफेक्ट होतं. मग मेल एक्सटर्नल जेनिटालिया म्हणजे आपण पेनिस रिजन बद्दल बोलतोय आणि फिमेल एक्सटर्नल जेनिटालिया मध्ये व्हाजाइना रिजनची ओपनिंग वगैरे आपण याच्याबद्दल बोलतोय. ठीक आहे, तर इथे इन्फेक्शन बेसिकली होऊ शकतं. गोनोरिया जर आपण कन्सिडर केलं तर गोनोरियामध्ये युरिनोजेनिटल ट्रॅक्टला इन्फेक्शन होऊ शकतं. युरिनोजेनिटल म्हणजे एक्सक्रीटरी आणि रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट दोन्हींना कन्सिडर करतो आपण युरिनोजेनिटल. त्यानंतर आयला इन्फेक्शन होऊ शकतं, थ्रोटला इन्फेक्शन होऊ शकतं. ठीक आहे, त्यानंतर मला सगळ्यात महत्वाची गोष्ट सिम्पटम्स काय असतात. तर सिम्पटम्स बेसिकली याचं सगळ्यात पहिलं सिम्पटम्स असतं दॅट इज चॅन्क्रे. चॅन्क्रे सगळ्यात पहिलं सिम्पटम्स असतं. चॅन्क्रे इज जस्ट अ मास ऑफ सेल्स. ओके, सेलचा एक मास तयार होतं ऑन दी पेनिस, ओके, पेनिस रिजन वरती, ओके, किंवा इन द फिमेल देअर इज नियर दी व्हाजाइनल ओपनिंग. ओके, दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट हे प्रायमरी रिलेशन आहे, म्हणजे प्रायमरी अपीअरन्स आहे. दुसरे अपीअरन्स जर आपण पाहिलं, ओके, थोडंसं सिव्हिअर अपीअरन्स आहे दॅट इज फीवर अँड रेड रॅशेस ऑन स्किन. ओके, फीवर येतो, रेड रॅशेस डेव्हलप होतात स्किन वरती. आणि तिसरं जे मग ते अफेक्ट करतं मला ब्रेन रिजनला आणि हार्ट रिजनला. तर असे सिम्पटम्स बेसिकली आपल्याला कशामध्ये दिसतात, सिफिलिस मध्ये दिसतात. इथे गोनोरियामध्ये सुद्धा सिम्पटम्स थोडेसे वेगवेगळ्या टाईपचे सिम्पटम्स दिसतात, जसं पस फ्रॉम पेनिस, पेनिस रिजन मधून पस बाहेर येतो, कधी कधी ब्लड सुद्धा बाहेर येतं. ब्लॉकेज ऑफ युरेथ्रा, युरेथ्रा पण ब्लॉक होऊ शकतो. ब्लॉकेज ऑफ युरेथ्रा आणि याचं इन्फेक्शन इन्फेक्टेड मदर कडून बेबीला पण होऊ शकतं. मग बेसिकली आय इन्फेक्शन होतं आणि आय इन्फेक्शन जर आपण कन्सिडर केलं तर त्याला आपण गोनोकोकल ऑप्थॅल्मिया बोलतो. अशा पद्धतीने आणि फिमेल मध्ये सुद्धा, ओके, तर फिमेल मध्ये सुद्धा वुल्वा रिजनला इन्फेक्शन होतं. तर अशा पद्धतीने हे काय आपल्याकडं दिस आर द सिम्पटम्स. ओके, आणि बुक मध्ये फायनली तुम्हाला दिले दॅट इज दी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. ओके, तर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स मध्ये तुम्ही अँटीबायोटिक यूज करा. ठीक आहे, अँटीबायोटिक्स इथं तुम्हाला पेनिसिलिन अँटीबायोटिक दिलाय आणि इथं आपल्याकडे सिफिक्झाइन नावाचा अँटीबायोटिक दिलाय. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट दी सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. ओके, इथं आपण 2 डिसीज कंप्लीट केले बघा, एक म्हणजे सिफिलिस आणि दुसरा म्हणजे गोनोरिया. ठीक आहे.